नमस्कार भावा बहिणीनं, झणझणीत अशी मटकीची उसळ करू डब्यासाठी. त्यासाठी बघा इथं एक पातेलं ठेवलं आहे मी गरम व्हायला. त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकले, पाव चमचा मोहरी टाकली, पाव चमचा इथं जिरं टाकले. चांगलं जिरं मोहरी तडतडली, फुलली जिरं मोहरी की ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. कांदा टाकला बघा, एक मध्यम आकाराचा घेतला बारीक चिरून. आता इथं कढीपत्त्याची एक कांडी टाकते, म्हणजे 10-12 पानं टाकून द्या कढीपत्त्याची. अशा पद्धतीने आता ह्याला फक्त मऊ करून घ्यायचा, कलर बदलू द्यायचा नाही. हलकासा कलर गुलाबी झाला म्हणजे कलर बदलायला लागला कांद्याचा की ह्याच्यामध्ये आपण आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. पाव चमच्याभर टाका, मोठा चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्यानं पाव चमच्याहून बी कमीच टाकली बघा. आपल्या मसाल्याच्या डब्यात असते ना चमचा, त्याने 1 चमचाभर घालून घ्या. मस्त असं आता ह्याला परतून घेऊ. मस्त असतात बघा, सोप्या पद्धतीनं रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. जास्त अवघड नसते त्या, सोप्या असते त्या, करून बघत जावा. आता ह्याच्यात हळद पावडर टाकते बघा, पाव चमचाभर. छोट्या चमच्यानंच पाव चमचा टाकायची, नाहीतर म्हणतात पोहे खायच्या चमच्यानं पाव चमचा कशी टाकली. पाव चमचा हळद पावडर टाकून चांगली आपण ह्याला परतून घेऊ. मिक्स केली. आता मिक्स झाली ही चांगली तेलात, मस्त चव लागते बरं का अशा हळद पावडर तेलात टाकल्यावर. आता बघा याच्यात एक छोट्या आकाराचा टमॅटो आहे, बारीक चिरून घेतला टोमॅटोला. छोट्या आकाराचा आहे तर एक घेतला आहे, मोठा असला तर अर्धाच घ्या. मटकी थोडी म्हणून मी थोडं थोडं घालते. आता ह्याच्यात बघा मी हिंग पावडर टाकते थोडीशी. चांगलं परतून घ्या आता हिंग पावडर घालून. 1-1.5 मिनटं आपण हिंग पावडर घालून परतून घेतली. आता ह्याच्यात मटकी टाकून घेते. एक मोठ्या वाटीने 1 वाटी मटकी असेल. आता मटकी घालून चांगले आपण मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यात मी घालणार आहे मीठ चवीपुरतं. बघा तुम्ही तुमच्या चवीपुरतं घाला. इथं मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. त्याच्या आधी आपण ह्याच्यात लाल तिखट घालते, म्हणजे मिरची पावडर घातली 1 चमचा, अर्धा चमचा घातला इथं गरम मसाला पावडर. मस्त आता मिक्स केली. आता मीठ घालते बघा चवीपुरतं, तुम्ही तुमच्या चवीपुरतं घाला. छोटा अर्धा चमच्याहून थोडंसं जास्त मीठ घातलं आहे. छोटा अर्धा चमचा मी कशाला म्हणते, मसाल्याच्या डब्यात असलं का नाही चमचा, ती छोट्या चमच्यानं घालायचं. तुमच्या चवीपुरतं तुम्हाला कमी जास्त कसं असं आवडते तसं तुम्ही मीठ घालून घ्या. चांगलं मिक्स करायचं. त्याच्यावर झाकण झाकून ठेवणार आहे मी. झाकण झाकून फक्त 5 ते 6 मिनटं बी ठेवून द्यायचं फक्त. गॅस बारीक करायचा, 5 मिनटंच ठेवणार आहे बघा, जास्त नाही. जास्त गाळ करायची नाही मटकीला, थोडीशी अशी ठेवायची म्हणजे थोडीशी कच्ची पक्की मस्त लागते खायला. आता ह्याच्यावर मी ही काढून घेते पळी उलतानी आणि ह्याच्यावर मी झाकते झाकण. 1 नंबर चवीची बघा ही मटकी, करून बघत जावं. माझ्या रेसिपी खूप सोप्या असतात. झाकण झाकून मस्त 5 मिनटं शिजवून लगेच परात काढून घेते. आता बघा दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने झाली. आता ही परात काढते बघा. चपाती बरोबर डब्याला द्या, 1 नंबर लागते बरं का खाऊन. बघा तुम्ही एकदा करून, माझ्या रेसिपी खूप आवडणार आहे तुम्हाला. आता ह्याला एकदा चांगलं मिक्स करते. झाली आपली मटकी तयार, तुम्हाला दाखवते उचलून. हे बघा मस्त अशी तयार आहे ही डब्याला घ्यायला. थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करायची, उतरायची खाली. कोथिंबीर टाकल्यावर जास्त शिजवायची नाही. कोथिंबीरचा कच्चा पण खूप छान लागतं, टेस्टमध्ये येते आपल्याला, तोंडात येतं ना, खूप मस्त लागतं खायला. माझ्याकडून जर बोलण्यात काही मिस्टेक झाली असेल मला माफ करत जावा. हे बघा अशा पद्धतीने झाली आपली मटकी तयार, करून बघा. धन्यवाद बघितल्याबद्दल.